राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ते त्याचे पाय माझे चित्ते त्याचे पाय माझे चित्ते त्याचे पाय माझे चित्ते शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते त्याचे पाय माझे चित्ते त्याचे पाय माझे चित्ते पाय माझे चित्ते त्याचे पाय माझे चित्ते वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम दयान बाधी क्रोध काम दयान बाधी क्रोध काम दयान बाधे क्रोध काम दयान बाधे क्रोध काम बाधे क्रोध काम दयान बाधे क्रोध धर्मार्थ काम मोक्ष धर्मार्थ काम मोक्ष धर्मार्थ काम मोक्ष धर्मार्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष शिवा देखता प्रत्यक्ष शिव देवता प्रत्यक्ष शिव देवता प्रत्यक्ष शिव देवता प्रत्यक्ष शिव देवता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम दयान बाधी क्रोध काम दयान बाधी क्रोध काम दयान बाधे क्रोध दयान बाधे क्रोध दयान बाधे क्रोध दयान बाधे क्रोध एका जनार्दनी शिव एका जनार्दनी शिव एका जनार्दनी शिव एका जनार्दनी शिव निवारी कळिकाळाचा भेव निवारी कळिकाळाचा भेव निवारी कळिकाळाचा देव निवारी कळिकाळाचा देव कळिकाळाचा देव कळिकाळाचा देव वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम दयान बाधी क्रोध काम दयान बाधी क्रोध काम दयान बाधे क्रोध काम बाधे क्रोध काम दयान बाधे क्रोध काम विठोबा कुमारी हो बार कुमाई विठोबार कुमारी हो बार कुमाई विठोबार कुमारी हो बार कुमाई विठोबार कुमार हो बार कुमाई विठोबार कुमार हो बार माई विठोबार कुमार हो बार माई विठोबार कुमार हो बार माई विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार माई विठोबार कुमार हो बार कुमाई प्रस्तुत भगवान वैजनाथ महादेवाच्या चरण कमली सेवा समर्पित करण्याच्या हेतूने आपणा सर्व भाविक सज्जन गायक वादक गुणीजन माता बहीण सगळ्यांच्या समोर कीर्तन रूपी सेवेकरता उपस्थित केलेला हा अभंग
पैठणचे सुप्रसिद्ध विश्ववंद्य विश्वसंत शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा छोटासा उत्कृष्ट सर्वांच्या परिचयाचा गोड चिंतनी असा अभंग आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराज आजच्या अभंगाद्वारे भगवान शिवशंकराचं वास्तव स्वरूप सांगून भगवान शिवशंकराच्या नामाचं महत्त्व प्रतिपादन करतात. विठ्ठला विठ्ठला चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी 1-2 गोष्टीचा परिहार देणं गरजेचं आहे. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने पवित्र तीर्थक्षेत्र मौज वैजापूर ग्रामस्थ कार्यकर्ते गायक वादक गुणीजन भाविक सज्जन माता बहीण यांच्या सगळ्याच्या अथक प्रयत्नाने अथक प्रयत्नाच्या माध्यमातून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ चालक असणारे हरिभक्ती पारायण नामदेव महाराज शेळके आणि महापुराणापैकी शिवपुराण प्रवक्ते असणारे हरिहरानंद स्वामी आणि तसेच नामसंकीर्तन सप्ताह वर्षे 40वे 40व्या वर्षामध्ये आपण प्रवेश करत आहोत. प्रथम असणारे विना पूजनाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. परंपरेने मी जवळजवळ 40 वर्षापासून ही सेवा माझ्याकडे आहे आणि सेवेत गावकऱ्यांनी बदल केला नाही आणि मीही बदलून मागितलं नाही. ज्या वेळेस सप्ताह सुरू झाला 40व्या वर्षी त्यापासून आतापर्यंत वैजनाथ महादेवाची वारी आणि विनापूजनाची सेवा मी चुकू दिली नाही आणि गावकऱ्यांनीही चुकू दिली नाही. म्हणून मी गावकऱ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. सजनो काय काय गाव असे नंबरी असतात, फार नंबरी असतात बरं का. विचारू नका हा महाराज बदल, तो महाराज बदल, तो महाराज बदल, तो महाराज बदल. बदला बदलीचा खेळ हे आता आधुनिक काळामध्ये लय झालेला आहे. बस झालं आता, त्याचं ऐकून ऐकून कंटाळा आलाय. असे म्हणणारे बदला आता, बैलाचा खांदा बदलावा लागतंय असं म्हणतात. असे काही म्हणणारे असतात. परंतु हे वैजनाथ बरं का, वैजापूर हे गाव यांनी मला बदललं नाही. आणि आज तागायत हरिभक्तीपरायण वैकुंठवासी हरिभक्तीपरायण तुळशीराम महाराज गाडे यांच्या प्रेरणा श्रद्धेतून हे रोपटं लागलेलं आहे बघा. रोपट्याला पाणी बिणी घालणं आमचं काम होतं आणि तेव्हापासून आम्ही पाणी घालत आहोत आणि वैजापूरचे लोक घालीत आहेत. आणि बऱ्याच वर्षापासून आमचे गायनाचार्य असणारे नवनाथ महाराज ते पण या ठिकाणी सेवेला हजर राहतात. त्यांच्याकरता वाजवाटाळी. आणि हे सर्व गायनाचार्य जे सगळ्यांना पाहिलं, वास्तविक पाहिल्यानंतर लय टाळकरी असतात, लय टाळकरी असतात. लाईन लावलेली असते पण भाराभार चिंतन एक ना धड. पण हे जे टाळकरी आहेत ना, एक एक टाळकरी म्हणजे भीष्माचार्य, एक एक टाळकरी म्हणजे द्रोणाचार्य.
यांच्या जर मनात जर आलं ना, हे 2-3 टाळकरी हजारो टाळकऱ्यामध्ये जसं कीर्तन रंगत त्याच्यापेक्षा काही पटीने हे 2-3 टाळकरी कीर्तन रंगवण्याचं सामर्थ्य यांच्या ठिकाणी. विठाला आणि या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. मी जास्त मीमांसा करत नाही, अभंगाकडे बोलतो. आणि खरं सांगू का, काही कीर्तनकार अर्ध कीर्तनकार तर स्तुतीमध्येच घालतात. स्तुती, याची स्तुती, त्याची स्तुती, त्याची स्तुती, याची स्तुती, आणणाराची स्तुती, तारीख घेणाराची स्तुती, सेवा करणाराची स्तुती, खाण्यापाण्यापासून सगळी स्तुतीच. परंतु शास्त्र असं आहे महाराज, हे ठिकाण इतराची स्तुती करण्याचं ठिकाण नाही. या ठिकाणी जर तुम्हाला स्तुतीच करायची असेल, तुम्हाला निंदाच करायची असेल, ती देवाची करा. स्तुती कीर्ती मानवाची वरून, कीर्ती मानवाची वरून, कीर्ती मानवाची वरून, कीर्ती मानवाची वरून. हे निंदात्वा स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची वरून नये, कीर्ती मानवाची वरून करावी देवाची, मानवाची वरून, कीर्ती मानवाची वरून, वरून. हो, स्तुती आत्वा निंदा करावी देवाची, कीर्ती मानवाची करू नये. इतर मानवाची जर तुम्ही स्तुती गाऊ लागला तर त्याला ब्रह्महत्येचं पातक लागते. अनिकाची स्तुती आमा ब्रह्महत्या, एक त्या पांडुरंगा वाचूनी. काय विनाकारण ब्रह्महत्या करून घ्यायची हो? ब्रह्महत्या म्हणजे काय सामान्य हत्या आहे का? करू नये. तुम्हाला स्तुतीच करायची ते देवाची करा. स्तुती देवाची केली तरी उद्धार आहे आणि निंदा देवाची केली तरी उद्धार आहे. त्या शिशुपालाने निंदाच केली, कृष्णाने त्याला मारलं पण त्याचा उद्धारच केला. कंसाने वैर मानलं, कंस मारला पण त्याचा उद्धारच केला. निंदेतून करा, स्तुतीतून करा, पण देवाची करा, मानवाची करू नका. म्हणून मी स्तुती निंदा कोणाची करत नाही. आणि मला जे अभंगाकरता वळायचे, आता डायरेक्ट प्रस्तावना घेऊन आवडभर प्रस्तावना घेत राहतात आणि अभंग तसाच राहतो. एक कडवं सुटलं, बाकीचे 3 कडवे सोडून दिले. एक कडवं सुटलं आणि बाकीचे 3 कडवे सोडून दिले, असा प्रकार होत असतो. म्हणून सजन हो, मला पूर्ण अभंगाचं चिंतन सांगायचंय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, ज्या भगवान शंकराचे, भगवान शिवशंकराचे पाय माझ्या चित्तात आहेत, त्या भगवान शिवशंकराचं स्वरूप काय आहे ते महाराज अभंगाच्या प्रथम. शिवा भोळा चक्रवर्ती, शिवा भोळा चक्रवर्ती, शिवा भोळा चक्रवर्ती, शिवा भोळा चक्रवर्ती, हे शिवा भोळा चक्रवर्ती, शिवा भोळा चक्रवर्ती, शिवा
भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम हो शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती पाय माझे चित्ती भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम हे शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती हो शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, ज्याचे पाय माझ्या चित्तामध्ये आहे तो परमात्मा भोळा आहे. व्यवहारामध्ये आपण भोळ्या या शब्दाला बावळट म्हणतो, येडपट म्हणतो, येडगळ म्हणतो, मंद बुद्धीचा म्हणतो. याची बुद्धी म्हणजे दगडाशी स्पर्धा करणारी, मातेच्या खोळी दगडाला पोटाशी, दगडाशी स्पर्धा करणारी म्हणजे ताज्या म्हशीचा पोह. आताच म्हशीनं पोह टाकलाय, शेण टाकलंय, शेण टाकलंय, त्या शेणाचा उजेड व्हावा, शेणाचं शेण पेटावं म्हणून किती काड्या लावायला. तुम्ही म्हण काड्या नाही, डब्या, डब्या सुद्धा नाही, बॉक्स जरी त्या शेणापुढे आणलं तो पेटणार नाही. या भोळ्या शब्दाचा अर्थ आपण व्यवहारामध्ये करतो महाराज, भोळ्या शब्दाचा. पण भोळा म्हणजे तसा अर्थ नाही. याचा वास्तव असा अर्थ आहे, लवकरात लवकर प्रसन्न होणारा देवता म्हणजे भगवान शंकर. अल्पशा साधनाने प्रसन्न होणारा म्हणजे भगवान शंकर. जे जया चित्ती वासना जे जया चित्ती वासना जे जया चित्ती वासना जे जया चित्ती वासना पुरवणे त्याची क्षणा पुरवणे त्याची क्षणा पुरवणे त्याची क्षणा पुरवणे त्याची क्षणा त्रिभुवनी 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 भोला राजा शिवशंकर 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 हो, भक्ताची जशी वासना आहे आणि ते वासना पूर्ण करण्याची ताकद आणि लवकरात आणि म्हणजे भगवान शंकर आहे बघा. भोळा शंकर असा असणारा
मी म्हणतो भगवान शंकरामध्ये आणि भगवान विष्णूमध्ये फार महद अंतर आहे. भगवान शंकर भोळे आहेत आणि भगवान विष्णू चॅप्टर आहे. चॅप्टर आहे. हा. कारण भगवान शंकराला प्रसन्न करून घेण्याकरता काही लागत नाही हो. काय लागत नाही. काय लागत नाही. फक्त थोडंसं पसाभर पाणी, एक बिल्वदळ, एक पसा पाणी, एक बिल्वदळ, पूजन केवळ सोपे बहु. ऐका, एका पसाभर पाण्यामध्ये एका पाण्यावर प्रसन्न होणारा आणि भक्ताने जे मागेल ते देणारा. एका भक्ताने तर बायकोच मागितली होती पार्वती, देऊन टाकली. आता तुमची पार्वती जर एकाने मागितली तर तुम्ही पार्वती काही देणार नाही, पण 2-4 मुस्काडीत देऊन दिल्याशिवाय राहणार नाही. पण भगवान शंकर आणि भगवान विष्णूला प्रसन्न करण्याकरता त्या कृतयुगामध्ये सुतपा आणि पृष्णी हे 2 पती पत्नी यांनी तपश्चर्या केली 1000 वर्ष. पावसाळ्यात, कडक पावसाळ्यामध्ये उभा राहून अन्न पाणी त्याज्य, कडक हिवाळ्यामध्ये पाण्यामध्ये उभा राहून तपश्चर्या केली. कडक उन्हाळ्यामध्ये वाळूवर उभा राहून दोघांनी वर हात करून 1000 वर्ष तपश्चर्या केली. 1000 वर्षाने प्रसन्न झाला कोण? भगवान विष्णू. आणि म्हणू लागला वरंब्रूही, मागून घ्या, मी प्रसन्न आहे. तेव्हा त्या दोघांच्या मुखातून एकच शब्द गेला, तुझ्यासारखा पुत्र आमच्या पोटी जन्माला यावा. मग यावा का नाही? तर त्या विष्णूने कृतयुग जाऊ द्याला, त्रेतायुग जाऊ द्याला, द्वापार युगाच्या शेवटी वसुदेव सुतपा आणि पुष्णी देवकी माता यांच्या पोटी जन्माला आला. इतका वेळ लागतो बघा त्याला प्रसन्न करण्याकरता. म्हणून ते चॅप्टर आहे. चॅप्टर नाही तो बर का, चतुर आहे. नुसता चतुर नाही, चतुर शिरोमणी चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी, गुण लावण्याची खाणी. आहा मुकुटा ससरा म्हणी, मुकुटा ससरा म्हणी. धन तो चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा म्हणी, धन्य तुची विठोबा. चतुर असा असणार परमात्मा. सज्जन हो, पांडवांना जय मिळणारच नव्हता. लक्षात घ्या, पांडवांना जय मिळालाच नसता. मला पटवून देतो, कारण कौरवाच्या बाजूला भीष्माचार्य, द्रोणाचार्य आणि कर्ण हे असे वीर होते आणि त्या वीरामुळं यांना जय मिळणार नव्हता. भगवंताच्या लक्षात आलं, जोपर्यंत द्रोणाचार्य मरत नाही तोपर्यंत पांडवाला जय मिळणार नाही. आणि द्रोणाचार्याचं असं मत होतं की जोपर्यंत अश्वत्थामा मरत नाही तोपर्यंत द्रोणाचार्य मरत नाही, आणि द्रोणाचार्य मरत नाही तोपर्यंत पांडवाला जय मिळणार नाही. आता आणि अश्वत्थामा तर मरू शकत नाही. अश्वत्थामा
चिरंजीव आहे अश्वत्थामा बलिर्व्यासो. तो चिरंजीव आहे सप्त चिरंजीवापैकी. आता पांडवांना जय कसा मिळवून द्यायचा आहे म्हणून त्या योद्धामध्ये एक हत्ती मारला. त्या हत्तीचं नाव होतं अश्वत्थामा. हत्तीचं नाव काय होतं? अश्वत्थामा. आणि इकडं भीमा आला, नकुल आला, सहदेव आला आणि इतर जे असणारे दृष्टद्युम्नाला भगवंतांनी सांगून ठेवलं हत्ती मेला की अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला असा आरडाओरडा करत राहायचं. हा आवाज द्रोणाचार्याच्या कानावर गेला. मी पुढचं मी पाहून घेतो. चॅप्टर आहे ना ते. मग काय हत्ती मारला, मेला आणि यांनी आरडाओरडाला सुरुवात केला. अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला असा आवाज द्रोणाचार्याच्या कानावर गेला. द्रोणाचार्य चकित झाले. अश्वत्थामा मेला पण पांडवाकडचे म्हणतायत मग खरं आहे का खोटं आहे? आणि खरं बोलणारा फक्त ह्या जगती तलावर एकच महात्मा आहे, तो धर्म आहे. त्याच्याकडे द्रोणाचार्य निघाला. निघाल्यानंतर ते द्रोणाचार्य येण्याच्या अगोदर भगवान श्रीकृष्ण धर्माजवळ, धर्मा तुझ्याकडे द्रोणाचार्य येते, येऊ द्या ना मग. आणि ते तुला विचारणार आहे, विचारू द्या ना मग. ते अश्वत्थामा मेला का नाही हे विचारणार आहे. हो विचारू द्या मग, खरं सांगणार आहे. मग त्याला ते अश्वत्थामा मेला का नाही असं म्हटल्यानंतर मेला म्हणून सांगा. मग त्याला धर्म काय म्हणले आपण हे युद्ध आणि तुम्ही चुलीत जाऊ द्या म्हणलं. या आव्हानी तलावर मी कधीच खोटं बोललं नाही आणि अश्वत्थामा मेला नसताना मी मेला म्हणून सांगायचं. त्या ठिकाणी परमात्म्याने युक्ती केली, युक्ती केली. परमात्म्याने सांगितलं धर्मा हत्ती मेला का नाही? हो मेला. त्या हत्तीचं नाव काय आहे? अश्वत्थामा. मग तू असं म्हण अश्वत्थामा मेला पण तू हत्ती होता असं म्हणायला म्हटल्यानंतर काय खोटं आहे का ते? खरं सांगा खोटं आहे का ते? खरंच आहे की. अश्वत्थामा मेला पण तो हत्ती होता असं म्हणायचं ना. मग ते पटवलं की हो त्यांना. पटवल्यानंतर इकडं काय सांगितलं भीमाला? ढोल घ्यायचा मोठा, कोणी नगारे घ्या, कोणी ताशे घ्या. अश्वत्थामा मेला एवढा आवाज द्रोणाचार्याच्या कानावर जाऊ द्यायचा आणि हत्ती मेला हे आवाज जाऊ द्यायचा, नगारा वाजवायचा. या माध्यमातून द्रोणाचार्य आले आणि धर्मा अश्वत्थामा मेला का? मग धर्माने सांगितलं गुरुजी अश्वत्थामा मेला पण तो हत्ती होता, नरोवा कुंजरोवा. पण ते हत्ती होता हा शब्द त्याच्या कानावर पडू द्याला नाही. आणि हा अश्वत्थामा मेला हे कानावर गेल्याबरोबर आणि धर्माने तसं सांगितल्याबरोबर द्रोणाचार्य खाली बसला. दृष्टद्युम्न आला आणि त्याचं मुंडकं उडवलं. विठाला म्हणून सांगायचं तात्पर्य भगवान आणि शिवशंकर भोळे आहेत, अल्पशा साधनाने प्रसन्न होणारे आहेत. पुन्हा चक्रवर्ती म्हटलेलं आहे. चक्रवर्ती हे एक बर का हां चक्रवर्ती हे पद आहे. राष्ट्रपती पद, पंतप्रधान पद, मुख्यमंत्री पद हे पद आहेत बघा. हे चक्रवर्ती पद कोणाला मिळतं? ज्याच्या ताब्यात सार्वभौम पद आहे. देव
कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज. पार्वतीचा पती म्हणजे भगवान शंकर हा चक्रवर्ती आहे, कैलाशीचा देव आहे. पण नुसत्या कैलाशीचाच नाही, हे कैलास एक संकोचित आहे. वैकुंठ लोक संकोचित आहे, कैलास लोक संकोचित आहे आणि स्वर्ग लोक संकोचित आहे. चक्रवर्ती हे शब्द व्यापक आहे. खालचे 7 लोक अतल, वितल, सुतल, तलातल, रसातल, महातल, पाताळ हे खालचे 7 लोक. वरचे 7 लोक कोणते कोणते सांगते का कोणी? मग तुम्ही म्हणा तुम्हाला कशाला आणलंय? वरचे 7 लोक तुम्ही कोणीतरी सांगा. वरचे 7 लोक सांगा. तुम्ही वरचे जर 7 लोक जर सांगितले ना, मी का नाही जे सांगणार आहे त्याच्या चरणावर साष्टांग दंडवत. मी कोणाच्या समोर झुकणारा नाही, पण त्याच्या समोर झुकतो. जे संत जनाबाई भगवंताशी भांडण करणाऱ्या आणि शेलक्या शिव्या देणाऱ्या संत जनाबाई, त्या काय म्हणतात? जो ज्ञानेश्वरी वाचतो त्याला मी लोटांगण घालतो. वाचिल जो कोणी, वाचेल जो कोणी, वाचेल जो कोणी, वाचिल जो कोणी जनी त्याशी लोटांगणी. त्याप्रमाणे वरचे 7 लोक जे सांगतील त्यांना मी लोटांगण घालतो. जालिंदर महाराज सांगा सांगा. 7 लोक वरचे, वरचे लोक माहिती आहेत का? नाही, तुम्हाला माहित नाही. कोण सांगतं बरं? कोणी सांगत नाही. आता मी सांगतो. वरचे 7 लोक भूलोक, भूरलोक, भोरलोक, जनोलोक, तपलोक, सत्यलोक आणि स्वर्ग. सर्वात वरी स्वर्ग आहे, सर्वात मधात मृत्यू आहे आणि सर्वात खाली पाताळ आहे. स्वर्ग, मृत्यू, पाताळ हे 3 लोकांचं आपलं ज्ञान आहे. आणि हे 7 दोन्ही 14 मिळून बर का एक ब्रह्मांड होते. आणि या ब्रह्मांडाला विश्व म्हटले. या विश्वाचा मालक आणि परमात्मा आहे. तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, दिनरंगनियानाथ, 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 रंगनियानाथ, तुम्ही विश्वनाथ, दिनर
विश्वाचे मालक जर कोण असेल, भगवान शिवशंकर आहेत. या 14 लोकांना एक ब्रह्मांड म्हणतात. ब्रह्मांड म्हणजे कोंबडीचं अंड नाही, ब्रह्मांड. 14 लोक मिळून एक ब्रह्मांड होते. असे अनंत ब्रह्मांड एका परमात्म्याच्या केसाच्या टोकावर आहे बघा. अनंत ब्रह्मांडे एके रोमी ऐसे धेंडे. एवढा परमात्मा आहे. एवढ्या परमात्म्याचा तो असणारा संपूर्ण विश्वाचा तो मालक आहे. म्हणून त्यांना चक्रवर्ती म्हणतात. चक्रवर्ती नाही, चक्रवर्ती. राष्ट्रपती आहे का? राष्ट्रपती बघा, राष्ट्रपती, कुरापती, करोडपती. करोडपती, करोडपती, चक्रपती, राष्ट्रपती. दुसरा पती उच्चापती, हे पती. यातलं नाही, सगळ्या विश्वाचा मालक असणारा भगवान शिवशंकर आहे. अजून एक तुम्हाला सांगतो, तुम्ही आतापर्यंत ऐकलं असेल आणि ऐकलंही नसेल. सगळ्या संप्रदायाला अधिष्ठान कोणाचं असेल? भगवान शिवशंकराचं आहे. सगळ्या संप्रदायाला, वैष्णव संप्रदाय असो, भागवत संप्रदाय असो, नाथ संप्रदाय असो, गुरु संप्रदाय असो, प्रत्येकाला अधिष्ठान त्याचं आहे. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. हो, एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. वैष्णव कोणाला म्हणावा? वैष्णव जो 29 उपवास करतो त्याला वैष्णव म्हणावा. वैष्णव या शब्दामध्येच अर्थ आहे 20 + 9 बरोबर 29. 20 9 किती झाले? 29. बोला जा ना, तुम्ही बोलत नसतात का इथले? बोल जा. 20 + 9 29. 29 उपवास जे करतात त्याला वैष्णव म्हणतात. तो जया अवघी देवावरी माया, अवघीच देवावरी माया, अवघी देवावरी माया. तो जया अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया. ज्याचं सर्वस्व प्रेम बरं देवावर आहे, अवघी देवावरी माया. माया म्हणजे बरं का प्रेम. ते वेदांतातली माया इकडे घेऊ नका. माया म्हणजे प्रेम. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. हा एक वैष्णव. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म. भेदाभेद भेदाभेद मंगळ
भागवत आई माझी तुम्ही भक्त भागवत आई माझी तुम्ही भक्त भागवत ज्या वैष्णवाला संपूर्ण जगामध्ये विष्णूचा आहे असा अनुभव येतो त्याला वैष्णव म्हणतात. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदाभेद भ्रमामंगळ. वैष्णव या शब्दाचा अर्थ सांगत असताना जे 29 उपवास करतात त्याला वैष्णव म्हणतात. 29 उपवास म्हणजे 12 महिन्याच्या 24 एकादशा, राम जयंती, कृष्ण जयंती, वामन जयंती, नरसिंह जयंती, उत्तरोत्तर शिवरात्र मिळून झाले 29. बरोबर आहे ना महाराज? तुम्हीच मोजा आणि तुम्हीच सांगा. असे 29 उपवास करणारे फक्त भगवान आणि भगवान शंकरच आहे. आम्ही सुद्धा 29 उपवास करत नाही. उगीच हरिभक्तीपरायण म्हणून घेतो, उगीच वैष्णव म्हणून घेतो. खरं सांगा, या ठिकाणी वर हात करून सांगा मी 29 उपवास करतो म्हणून. असं वर हात करा. 29 उपवास. वामन जयंती करतोस का? नरसिंह जयंती वैष्णव संप्रदायाला अधिष्ठान भगवान शंकर आहेत आणि गुरु परंपरेला अधिष्ठान सुद्धा भगवान शंकरच आहे. आदिनाथ गुरु, सकळ सिद्धांचा, मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. गुरु परंपरा तिथूनच आलेली आहे आणि आध्यात्म ज्ञानाचा साठा भगवान शंकराजवळच आहे. आपण म्हणतो श्री संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतो ज्ञानियांचा शिरोमणी वंदे जो का पूज्यस्थानी, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. असे ज्ञानेश्वर महाराज देखील म्हणतात मी जरी ज्ञानियांचा शिरोमणी जरी असलं, मला जे जे ज्ञान मिळालंय माझे गुरु असणारे सद्गुरु निवृत्तीनाथ महाराजांच्याकडून मिळाले. निवृत्तीने दिदले माझे हाती, निवृत्तीने दिदले ओ माझे हाती ज्ञानगुण समाधान निवृत्तीने दिदले माझ्या हाती, निवृत्तीने दिदले गुण गम्य ज्ञान देवा लादले, निवृत्तीने दिदले माझे हाती. आद्य जगद्गुरु शंकराचार्य त्यांचे 4 पट्ट शिष्य होते बघा. त्रोटाकाचार्य, वल्लभाचार्य, निंबार्क, रामानुज हे 4 पट्ट शिष्य होते. मग त्या 4 पट्ट शिष्याने भगवान बर का आद्य गुरु जगद्गुरु शंकराचार्यांचं वर्णन करत असताना ते म्हणायचे गुरुजी आचार्य तुमच्याकडं एवढं ज्ञान आहे, ज्ञानाचा समुद्रच. आपण इकडं ज्ञानेश्वर महाराजाला काय म्हणतो? ज्ञानाचा सागर आहे का नाही? तसं तुमच्याकडे ज्ञानाचा समुद्रच आहे. असं म्हटल्यानंतर जे खरे असतात ना त्यांना स्तुती आवडत नाही, वर्णन आवडत नाही, त्यांना विंचू चावल्या इतकं दुःख होतंय. आम्हाला स्तुती ऐकल्यावर लय फुगवतो महाराज, लय कठीण आहे. इतका आसमानचा फरक आहे. मग त्यावेळेस आद्य जगद्गुरु शंकराचार्याने आणि त्यांचं पीठ होतं रामेश्वरला, कारण त्यांचे पीठ 4 दिशेला आहेत.
पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर चारही ठिकाणी जगद्गुरु शंकराचार्याचे आणि पीठ आहेत बघा, त्यांचं अधिष्ठान आहे. तो दंडा घेतला आणि समुद्रामध्ये बुडवला आणि बुडवल्यानंतर तो दंडा समुद्रातून बाहेर काढला आणि शिष्यांना विचारलं, शिष्यानो या दंड्याला पाणी किती आहे? शिष्याने सांगितलं, महाराज थेंबर आहे. थेंबरच पाणी, एवढंच ज्ञान माझ्याकडे आहे आणि बाकीचं जो ज्ञानाचा जो साठा आहे ना भगवान शंकराकडे आहे. विठाला असे असणारे म्हणून त्याचे पाय माझ्या चित्तात आहेत. असे कोण म्हणतात? एकनाथ महाराज. खरं सांगा, एकनाथ महाराज कट्टर वारकरी, भगवत संप्रदायातले, आणि त्यांची एक विधता अशी होती, एकच देव, एकाच नाम, एकाचीच वारी, एकाच तीर्थ, याच्याशिवाय दुसरं कुठलंच करणार नाहीत. जसं पतिव्रत्याला भ्रतार प्रमाण असतं तसं त्यांना परमार्थ. आम्ही विठोबाचे नाम, एक गाव 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 आम्ही विठोबाचे नाम. आणि कधी गाव नाही ते, आणि कधी गाव नाही ते, आणि कधी गाव नाही ते, मोडून यवट सर मोडून यवट एक गाव आम्ही विठोबाचे नाम, अनेकापे काम नाही येथे किंवा आता. आम्ही एक विठ्ठलाचंच भजन करतो, एकाच चिंतन करतो. एक धरीला चित्ती आम्ही रुक्मिणीचा पती, असे म्हणणारे. मग ते आज भगवान शंकराचे पाय आपल्या चित्तामध्ये कसे काय म्हणतात? त्यांच्या चित्तामध्ये विठ्ठलाचे पाय आहेत आणि ते पाय असे अखंड पाय आहेत. हां, चित्तामध्ये अखंड पाय आहेत, डोळ्याला अखंड रूपाचं ध्यान आहे आणि मुखाला अखंड विठोबाचं नाम. सुत्रे तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण, वर्णावे गुण. हो, नाथ महाराजांच्या चित्तामध्ये पाय कोणाचे आहेत? विठोबाचे. ऐका नाही, मग त्यांचे पाय बाजूला काढावं लागेल, विठोबाचे पाय बाजूला काढावं लागेल, मग शंकराचे पाय मग चित्तामध्ये धरावं लागेल. हा भेद झालाय ना. तुम्हाला ज्या शहरामध्ये गहू भरायचे आहेत पण त्या शहरामध्ये ज्वारी आहे, मग त्या शहरातली ज्वारी बाजूला करावं लागेल, मग त्याच्यामध्ये गहू टाकावं लागेल. मग त्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी आपल्या चित्तातले विठ्ठलाचे पाय बाजूला काढायचे आणि भगवान शंकराचे पाय आपल्या चित्तामध्ये धरायचे. असं आहे का? नाही, हा भेद तुमच्याकडे आहे. त्याने भगवान शंकरामध्ये विठ्ठलामध्ये भेदच नाही बघा. हरिहरा भेद नाही नका. हरिहरा भेद, हरिहरा भेद,
हरिहरा वेद हरिहरा वेद नाही नका करू वाद करू हरिहरा भेद नाही नका करू वाद एकमेकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई ज्याप्रमाणे गोडी साखरेला सोडून राहत नाही साखर गोडीला सोडून राहत नाही त्याप्रमाणे हरी आणि हर एकच आहे एकाने पूजा करावी आणि एकाने नामचिंतन करावं बर का भगवान शंकराने रामनामाचं चिंतन करावं आणि मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राने आणि त्याची पूजा करावी भजन करी महादेव भजन करी महादेव राम तुझे सदाशिव राम तुझे सदाशिव भजन भजन करे महादेव महादेव राम तुझे सदाशिव सदाशिव राम तुझे श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय हळहळला महादेव कंठी धरिला राम राजीव जनी म्हणे राम व्यापक जन्मोजन्मी ते विसरलो दुःख भजन करी महादेव भजन करी महादेव राम तुझे सदाशिव वास्तव पाहिल्यानंतर हे दोन्ही एकच आहेत दोघं मित्र एकच असतात पण त्या दोघा मित्राचे असणारे कुत्रे एकमेकावर धावतात बऱ्याच दिवसांनी मित्र मिळाला आणि हातात हात घालून बोलू लागला
का रे मित्रा, किती दिवसापासून आपली भेट नाही गाठ नाही, हातात हात घालून प्रेमाने बोलतात, पण ह्या मित्राचा कुत्रा ह्या मित्राच्या कुत्र्याला गुरगुर करतो, त्या मित्राचा कुत्रा ह्या मित्राच्या कुत्र्यावर गुरगुर करतो. असे देव एकच आहेत, पण त्या देवाचे आता कोण, आता ते तुम्ही म्हणून घ्या. मी त्यांना आता माझ्या तोंडाने कसे म्हणू, गुरगुर करणाऱ्याला मी कुत्रा म्हणतो. गुरगुर करू नका, एकच आहे असं समजून भक्ती करा. या माध्यमातून शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, त्या भगवान शंकराचे पाय माझ्या चित्तामध्ये आहेत, आणि त्यांचं स्वरूप लक्षण सांगितलं. सजनो, त्या भगवान शंकराचं चिंतन तुम्ही वाचन जर केलात, वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम, वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम, वदता शिवनाम. दयाल बाधे क्रोध, दयाल बाधे क्रोध काम, दयाल बाधे क्रोध काम, दयाल बाधे क्रोध काम, वाचे वदता शिवनाम, वाचे वाचे वदता शिवनाम, वदता शिवनाम, वदता शिवनाम, वदता शिवनाम, वदता शिवनाम. हो सजन, वास्तव पाहिल्यानंतर काम क्रोध लोभ हे तीन विकार नरकाचे द्वार आहेत बघा. काम क्रोध लोभ हे तीन विकार नरकाचे द्वार आहेत. त्रिविधम नरकशेदम द्वारम नाशनमात्मना, काम क्रोधस लोभस तस्मात यत्यत्रयम त्यजेत. हे तीन कोण काम, कोण क्रोध, कोण लोभ, हे नरकाचे द्वार आहेत. ह्या विकाराने बड्या बड्याची पाठ लावली बघा. हा, चारी मुंड्यात चित केले बघा यांनी. फक्त संत बाजूला ठेवा, कामाजी कोतवाली आणि नाडिले भोवताशी, हरिहराशी आबरू घेतो भय नाही त्याशी, जमदग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी, क्रोधाजी फौदार तोही मिळाला त्याशी. त्यांनी चित केले, या कालाही सोडलं नाही. इंद्र चंद्र तू क्या क्या भया सबको मालूम है जी, नारद की तो भय नारदी, आईशी नऊ बस गादी. धड मारली शंकरा, धडक मारली शंकरा, मारली शंकरा, धडक मारली शंकरा, केला ब्रह्म्याचा मातेरा, केला ब्रह्म्याचा मातेरा, मातेरा. इंद्रचंद्राशी जरारा, इंद्रचंद्राशी जरारा, इंद्रचंद्राशी लाविला जेले, लाविला जेले, लाविला जेले,
शास्त्रीय संतांनी त्या बर का येडका हे उपाधी दिलेली आहे. येडका, या येडक्याने शंकराला धडक मारलेली आहे, ब्रह्मदेवाला धडक मारलेली आहे, नारदाला धडक मारलेल्या सगळ्यांना धडकीमध्ये या येडक्याच्या धडकीमध्ये सापडले बघा. एक सुटला नाही. फक्त संत वजा करता. म्हणून या कामाला, या क्रोधाला, या लोभाला मांग म्हटले. मांग मांग हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषय दरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारक हे. ज्या माणसाला क्रोध आला बर का त्याच्या अंगामध्ये मांग शिरतोच. क्रोध आला की मांग शिरतोच बघा. झाली क्रोधा सवे भेटी, तोंडा वाटे नरकलोटी, आजी शिवला मांग, माझे विटाळले अंग. काय झालं? एक ब्राह्मण गंगेवर स्नान संध्या करून धोतर निसू लागला. एक माणूस वरच्या बाजूला धोतर धुवू लागला. धोतर धुता धुता त्याच्या धोतराचे 2-3 थेंब ह्या ब्राह्मणाच्या अंगावर आले. अंगावर आल्यानंतर ह्याला आला राग. राग आल्यानंतर शिंदळीच्या गदडीच्या असं म्हणत म्हणत त्या माणसाजवळ गेला. कोण आहेस तू असं म्हणलं. त्यानं हात जोडले. ब्राह्मण देवता मी संभ्या महार आहे म्हणे. ते म्हणला अरे बापरे आता केवढा विटाळ झाला. याला राग आला आणि 2-4 मुस्काडीत त्याच्या ठेवून दिल्या. कोणाच्या? संभ्या महाराजच्या. आता तो वारकरी संप्रदायातला असल्यामुळं त्याला काय वाटलं नाही. जाऊ द्या ब्राह्मणे आपल्याला आशीर्वादच आहे म्हणून त्याने आता याने रागात येऊन मला थोबाड्यामध्ये दिल्याबद्दल तो संभ्या महार खालच्या बाजूला गेला. काठी, जोडा, शर्ट आणि पगडी सच्चल स्नान करू लागला. हा म्हणू लागला तू मला तुझा मला स्पर्श झाल्यामुळं मी डबल स्नान केलं. तुला कोणाचा स्पर्श झाला म्हणून तू सचल स्नान करतोस? त्याने सांगितलं महाराज मला मांगाचा स्पर्श झाला म्हणून मी सचल स्नान करतो. पूर्वी ब्राह्मणाला महाराजचा विटाळ होत होता आणि महाराला मांगाचा विटाळ होत होता. मग मी महार आहे का? तुम्ही महार नाहीत. तुम्ही ब्राह्मण जाती जन्म घेतला पण तुमच्या अंगामध्ये मांग शिरला ना. महाराशी शिवे कोपे तो ब्राह्मण नव्हे. तो ब्राह्मण आता राहिला नाही. हा विटाळ तुमच्या ठिकाणी मांग शिरलाय म्हणून मला डबल सच्चल स्नान करायची पाळी आलेली आहे. इतकं असणारा भयंकर असं असणारं काम क्रोध लोभ आहेत बघा. हे जर माणसाच्या अंगात शिरले ना इतका मांगा इतका विटाळ बघा. याच्याही पेक्षा पुढे जाऊन आणि शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात वाचेने जर तुम्ही शिवनामाचं भजन केलं तर काम क्रोधाची बाधा तुम्हाला होईल. धर्म अर्थ वाम मोक्ष, धर्म अर्थ काम मोक्ष, धर्म अर्थ काम मोक्ष, धर्म अर्थ काम मोक्ष. हे धर्म अर्थ
शिवशंकराचं दर्शन झालं, त्या भगवान शंकराला जर तुम्ही डोळे भरून पाहिलं तर तुम्हाला 4 पुरुषार्थ प्राप्त होतात. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. धर्म कशाला म्हणतात, अर्थ कशाला म्हणतात, काम कशाला म्हणतात आणि मोक्ष कशाला म्हणतात? धर्म म्हणजे धर्माप्रमाणे वागणं, शास्त्राला धरून त्याचं वागणं आहे, शास्त्राला धरून त्याचे क्रियाकर्म आहे. प्रत्येक ह्याच्यामध्ये त्याला जो धर्माने वागतो त्याला धर्म म्हणतात. वास्तव पाहता त्या पांडवाच्या आकारे थोरला जो भाऊ होता त्याचं नाव धर्म नव्हतं, त्याचं नाव युधिष्ठिर होतं. पण तो धर्माप्रमाणे वागला म्हणून त्याचं नाव धर्म पडले. तसं तुम्ही शास्त्राला धरून पकडून वागा. तुमचं सर्व कर्म आणि शास्त्राला धरून असावं, बोलणं शास्त्राला धरून असावं, वागणं शास्त्राला धरून असावं. आचार विचार उच्चार शास्त्राला धरून असतो आणि त्याला धर्म म्हणतात. हा एक पुरुषार्थ आहे. दुसऱ्या क्रमांकाचा आहे तो अर्थ म्हणजे पैसा. पैसा सुद्धा धर्माने मिळाला पाहिजे, मिळवला पाहिजे. त्या अधर्माने जर पैसा मिळवला तर तो त्या ठिकाणी धर्म मिळत नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, तुम्हाला धन मिळवायचंय ना, उत्तम व्यवहाराने जोडणी धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी उदास विचारे. जोडणी धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी उदास विचारे वेच करी. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. या उत्तम व्यवहारातून तुम्ही पैसा मिळवा आणि अनितीच्या मार्गाने अधर्माच्या मार्गाने जर पैसा मिळवला तो तुम्हाला पचत नाही. अनितीने आलेला पैसा जो आहे अनितीच्याच मार्गाने जात असतो, म्हणून त्याला अर्थ म्हणतात. धर्माने पैसा मिळवला त्याला अर्थ, ज्याला पुरुषार्थ म्हणतात. काम हा तिसरा. काम म्हणजे विकारातला काम घ्यायचं नाही, काम म्हणजे इच्छा. तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती करून घ्यायची ना, मग तंतोतंत आणि 100 यज्ञाची पुण्याई करा, तुम्हाला स्वर्ग मिळते. जैसा शतमक संपत्ती स्वर्गीची आहे. तुम्हाला पुत्र प्राप्ती करून घ्यायची आहे ना, मग तुम्ही काय करा बरं का. पुत्र प्राप्त करून घ्यायचे असेल तुम्ही विधीने लग्न करा. विधीने लग्न केल्यानंतर आपल्या पत्नी बरोबर सगम व्हा, पण ते धर्माने व्हा. अधर्मात घुसू नका. अधर्मात कश्यप आणि दिती घुसले होते. हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू जन्माला आले, त्याला वेळा दिलेल्या आहेत बरं का. काय काय माणसं म्हणतात का हो, महाराज तर कीर्तनकार आहे आणि पोरगा कसा डाकून निघाला. महाराज कीर्तनकार आणि पोरगा का डाकून निघाला. पण ते महाराज म्हणजे त्या पोरगा जो डाकून निघाला त्यात बरं त्याचा गुन्हा नाही, ह्या आईबापाचा गुन्हा आहे. बरं का. अन्याय तो त्याचा नहे वायचाळा, माय बापा वेळा न साधिती. कोणत्या वेळेला कोणतंही कर्म करायचं नाही, त्याच वेळेमध्ये ब्रह्मकर्म कोणत्या वेळेत करावं, निषिद्ध कर्म कोणत्या वेळात करावं, त्याला ते वेळा दिलेल्या आहेत. रात्रीचे 4 प्रहर असतात आणि प्रत्येक प्रहरमध्ये 3-3 तासाचा असतो. पहिल्या प्रहरमध्ये सज्जन जागी, दुसरे प्रहरमध्ये भोगी. 9 ते 11 पर्यंत भोगी. मग तिथून तस्कर जागी, मग चोर राक्षस त्या 12च्या ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जागे असतात. आणि 4थी प्रहर योगी. मग त्या ब्राह्मी मुहूर्तावर योगी जागे असतात. मग या रीतीने जर तुम्ही कामाचा उपयोग केला तर प्रल्हादासारखा मुलगा तुमच्या पोटी जन्माला येईल. वास्तव पाहिल्यानंतर हिरण्यकशिपू हा दैत्य होता का नाही, पण त्यांचा संभोग आणि चांगल्या पर्वकाळामध्ये नामचिंतन करत करत झाला. नारायण 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 तो तपाला गेला होता. तुम्ही सांगून आता मी वेळ घेत नाही. आणि त्यामुळं आणि नारायण नारायण त्याच्या मुखातून त्याच्या पत्नीने वधून घेतलं, त्याच्यामध्ये संबंध आला आणि नारायण नारायण म्हणणाराच पुत्र जन्माला आला, ज्याला पुरुषार्थ म्हणतात. मोक्ष म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, जन्म भावरूप असणारा मोक्ष, आणि ह्याला पुरुषार्थ म्हणतात. हे 4ही पुरुषार्थ भगवान शिवशंकराचं दर्शन घेतलं की त्याला प्राप्त होतात.
एवढंच नव्हे, शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, ज्याच्या मुखामध्ये सतत शिवनामाचं चिंतन चालू आहे आणि त्याला कळी काळाची भीती राहत नाही.
शिव निवारी कळी काळाचा भेव. भगवा शिवशंकराचं सतत मुखामध्ये नामचिंतन जर असेल तर त्याला कळी काळाची भीती राहत नाही. वास्तव्य पाहता या काळाने सगळ्या जगाला चित केले. अवघाची आकार ग्राशियाला काळे एकते निराळे हरीचे नाम. 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्त्र 33 कोटी देवता मर गए पडे काल की फाशी. एवढी ताकद त्या काळाची आहे, परंतु काळ मात्र शिवनामापुढे टिकत नाही. दड 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 दुडू 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 दुड पळ सुटला कळी काळा पापडिया रे. शिवनाम शीतळमुखी शिवीपा कापडिया रे. इतकं चिंतनामध्ये असं असणारं ताकद आहे. म्हणून वाचन नाम घेतलं तर क्रोधाची कामाची बाधा होत नाही. आणि त्याचं दर्शन जर साक्षात दर्शन झालं तर 4 पुरुषार्थ प्राप्त होतात. आणि सतत मुखामध्ये शिवनामाचं चिंतन असेल तर तुम्हाला कळी काळाची भीती राहणार नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय भगवान वैजनाथाच्या कृपेने